हाय स्टुडंट्स, आपण बघत आहोत आपला वेव्ह ऑप्टिक्स हा 12th चॅप्टर आणि त्यातलं बघणार आहोत इंटरफेरन्स ऑफ लाईट. इंटरफेरन्स ऑफ लाईट हे बघण्याआधी इंटरफेरन्स ज्यावर डिपेंड आहे ते म्हणजे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हज हे आपण बघूया. तर प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हज म्हणजे काय, तर या प्रिन्सिपलनुसार टू और मोर वेव्हज, दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेव्हज जेव्हा एखाद्या पॉइंटला टच होतात मीडियमच्या, तर त्या मीडियमच्या पॉइंटचं डिस्प्लेसमेंट, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय असेल, तर ते असेल त्या प्रत्येक वेव्हचं जे डिस्प्लेसमेंट आहे त्याची ॲडिशन. म्हणजे प्रत्येक वेव्ह इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वतः जेवढं डिस्प्लेसमेंट करेल ते प्लस दुसऱ्या वेव्हचं, तिसऱ्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट, असे सगळ्यांची वेक्टर सम म्हणजेच काय असेल, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट पॉइंट. म्हणजे समजा एखादी वेव्ह आहे, सपोज ही वेव्ह आहे, या पॉइंटला ती टच होत आहे, तर मग एका वेव्हचं जर डिस्प्लेसमेंट 2 सेंटीमीटर असेल तर दुसरी वेव्ह आपण घेतली ज्याचं डिस्प्लेसमेंट सपोज 3 सेंटीमीटर आहे, मग दोघांची ॲडिशन म्हणजे 2 + 3 5 सेंटीमीटरनी हा पॉइंट मीडियमचा काय होईल, डिस्प्लेस होईल. एक पॉइंट आहे, या वेव्हमुळे तो डिस्प्लेस होईल एवढा, सेकंड वेव्हमध्ये आणखी डिस्प्लेस होईल, म्हणजे डिस्प्लेसमेंट त्याची अँप्लिट्यूड जी आहे ती वाढेल व्हायब्रेशनची त्या पॉइंटच्या. तर वेक्टर सम म्हणजे काय, तर सेम फेज मध्ये असतील तर ॲडिशन होईल, आउट ऑफ फेज असतील तर सबट्रॅक्शन होईल, म्हणून मग वेक्टर सम असा शब्द वापरला आहे. सुपरपोजिशन ऑफ वेव्हज काय सांगतं, अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल व्हेन टू और मोर वेव्हज ओव्हरलॅप, ओव्हरलॅप होणे म्हणजे एकमेकांवर मिक्स होणे, ओव्हरलॅप द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल ऑफ द मीडियम, ज्या पार्टिकलला मीडियमच्या वेव्हज ह्या टच होत आहेत त्या पर्टिक्युलर पॉइंटला at a given point is the sum of displacement of a particle, त्या पार्टिकलची डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस बाय इंडिव्हिज्युअल वेव्ह, प्रत्येक वेव्ह किती डिस्प्लेसमेंट करेल त्या प्रत्येकाची ॲडिशन, ॲज इफ ईच वेव्ह इज द ओनली वन विच इज प्रेझेंट. एकच जर वेव्ह प्रेझेंट असेल तर किती डिस्प्लेसमेंट करेल, असं दुसरी वेव्ह असेल तर ती किती डिस्प्लेसमेंट करेल, असं त्याची ॲडिशन म्हणजेच काय असेल, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट पॉइंट ऑफ द मीडियम. मग आता हे सुपरपोजिशन ऑफ वेव्हज काय करतं, कधी डिस्प्लेसमेंट ची ॲडिशन होतं, यावरच डिपेंड आपले इंटरफेरन्स ऑफ लाईट आहे. मग लाईट वेव्ह जर असतील तर मग लाईट वेव्हज दोन लाईट वेव्हज दोन सोर्सेस पासून इमिट होत आहेत आणि एखाद्या पर्टिक्युलर पॉइंटला रीच होत आहेत किंवा मीट होत आहेत. मग त्यावेळी जर त्या वेव्हज फेज मध्ये असतील, म्हणजे सपोज असं बघा, ही निघाली एक लाईट वेव्ह, याची क्रस्ट याची क्रस्ट, अशा दोन सोर्सेस पासून दोन वेव्हज ह्या इमिट झाल्या आहेत. सपोज त्याचं सुपरपोजिशन किंवा आपण घेतलंय म्हणजे मिक्सिंग, एका पर्टिक्युलर पॉइंटला सपोज इथे त्या मीट होत आहेत, तर मग रिझल्टंट काय होईल, ही एक अँप्लिट्यूड, ही एक, याची जर अँप्लिट्यूड आपण ए घेतली, याची जर ए घेतली, ए ए होईल टॉईस ए, हा जो रिझल्टंट आहे तो टॉईस ए होईल, दुप्पट होईल त्याची, म्हणजे याची अँप्लिट्यूड होऊन हे मिळून दुप्पट होईल. म्हणजे इन फेज क्रस्टला जर मीट असेल, याला आपण काय म्हणतो, क्रस्ट, CREST. या खालच्या वेव्हला काय म्हणतो आपण, ट्रफ, TROUGH. ओके, तर क्रस्ट जर मीट होत असतील एखाद्या पॉइंटला पर्टिक्युलर, वेव्ह ट्रॅव्हल होऊन क्रस्टला जर मीट होत असेल तर आपल्याला मॅक्झिमम अँप्लिट्यूड किंवा मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट मिळते. अदरवाईज आता ही क्रस्ट मिळाली, तसंच जर ट्रफ घेतली, हे ट्रफ पासून स्टार्ट झाली, ही ट्रफ पासून स्टार्ट झाली आणि एका ठिकाणी ट्रफच जर मीट होत असतील, ट्रफ म्हणजे आपण निगेटिव्ह खालच्या डायरेक्शनने दाखवतो एक्स ॲक्सिसच्या, तर मग ही निगेटिव्ह म्हणजे मायनस ए जरी घेतली तर याची अँप्लिट्यूड काय होतं, मायनस टॉईस ए. ही अँप्लिट्यूड वाढली बघा रिझल्टंट वेव्हची, अँप्लिट्यूड नो डाऊट वाढलेली आहे बोथ केसमध्ये. क्रस्ट मीट होत असेल किंवा ट्रफ मीट होत असेल तर अशा वेळी अँप्लिट्यूड वाढलेली आहे. अदरवाईज कधी जर एकाची क्रस्ट दुसऱ्याची ट्रफ अशी जर मीट होत असेल, एखाद्या पॉइंटला टच झाली आणि मीट झाली, तर काय होईल, हा प्लस ए हा मायनस ए काय होईल, कॅन्सल होईल, आपल्याला अँप्लिट्यूड किती मिळेल, अँप्लिट्यूड मिळेल 0. अशा दोन केसेस पॉसिबल आहेत सुपरपोजिशन प्रिन्सिपल मध्ये. मग सुपरपोजिशन प्रिन्सिपल मध्ये हे असं होऊ शकतं, यालाच आपण इंटरफेरन्स म्हणतो. कसं डिफाइन केलं बघा, इट इज द फिनॉमिनन ऑफ रिडिस्ट्रीब्युशन ऑफ लाईट एनर्जी. रिडिस्ट्रीब्युशन म्हणजे परत डिस्ट्रीब्यूट होणं, मग ते मॅक्झिमम होईल किंवा मग मिनिमम होईल डिस्ट्रीब्युशन लाईटच्या इंटेन्सिटीचं, म्हणून रिडिस्ट्रीब्युशन ऑफ लाईट एनर्जी असं म्हटलं. इन ए मीडियम व्हेन लाईट वेव्ह फ्रॉम टू कोहेरंट सोर्सेस
सुपरइम्पोज म्हणजे मिक्सिंग होत आहे विथ इच अदर. Redistribution of light energy when two light waves traveling from two different coherent sources. Coherent म्हणजे काय हे पण आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. Coherent sources means sources having equal frequency किंवा light waves having equal frequency and same or constant phase difference. Frequency same पाहिजे, फेज डिफरन्स मात्र कॉन्स्टंट किंवा झिरो असायला हवा, त्याला आपण कोहेरंट सोर्सेस असं म्हणतो. तर ही झाली आपली प्रॉपर डेफिनेशन इंटरफेरन्सची. इंटरफेरन्सचे दोन टाइप आहेत, जसं आपण यामध्ये बघितलं. वेन crust of one wave meet to crust of another wave, we get maximum intensity point or maximum light. That interference pattern is called as constructive interference. ओके, यामध्ये पाथ डिफरन्स जो असतो तो असतो इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा. काय म्हटलं आपण, क्रस्ट किंवा ट्रफ एकमेकांना मीट होतात आणि आपल्याला मॅक्झिमम इंटेन्सिटीचा पॉइंट मिळतो, त्यालाच आपण असं म्हणू शकतो व्हेन वेव्हज आर इन फेज. वेव्ह जर फेज मध्ये असतील तर मिळणारा पॅटर्न जो असतो तो असतो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. आता डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स म्हणजे काय, जी आपण ही केस स्टडी केली, एकाचा क्रस्ट दुसऱ्याचा ट्रफ. Crust of one wave meet to the trough of other or vice versa किंवा म्हणजे ऑपोजिट, एकाचा ट्रफ दुसऱ्याचा क्रस्ट असं मीट होत असेल तर आपल्याला मिनिमम इंटेन्सिटीचा पॉइंट मिळतो, अँप्लिट्यूड मिनिमम मिळतं किंवा झिरो मिळते, त्याला आपण म्हणतो डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. यामध्ये पाथ डिफरन्स जो असतो तो असतो ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. लॅम्बडा हा आपल्याला माहिती आहे वेव्हलेंथच्या फॉर्म मध्ये मिळतो. आता बघा, जर आपण डायग्रामॅटिकली बघायचा प्रयत्न केला तर दोन सोर्सेस जर घेतले, याला S1 म्हटलं, याला S2 म्हणूया. आता आपल्याला माहिती आहे लाईट वेव्ह आपण दाखवताना सिनुसायडल वेव्हज वापरतो. आता या सिनुसायडल वेव्हच्या ऐवजी आपण काय करू, हा क्रॉस जो आहे ना तो कंटिन्यू लाईनने दाखवू आणि ट्रफ जो आहे ना तो डॉटेड लाईनने दाखवू. वेव्हज इमिट होत आहेत, पण सपोज हा लाईट सोर्स वेव्ह इमिट करत आहे, मग फॉर अवर कन्व्हिनियन्स आपण काय केलं, हा घेतला क्रस्ट लाईट वेव्ह, ही घेतली ट्रफ कशाने दाखवते आपण, डॉटेड लाईनने. ओके, सारख्याच अंतर घ्यायचं आणि हा ड्रॉ करायचा. परत ही घेतली क्रस्ट, ही घेतली ट्रफ. ओके, ही S1 सोर्स ऑफ लाईटने इमिट केलेली वेव्ह आहे. आता S2 ची बघूया. S2 काय करेल, सेम सोर्सेस घेतले आपण, कोहेरंट सोर्स म्हणजे सारखेच ते इमिट करतील. सॉरी, हा घेतला याचा क्रस्ट, नंतर घेऊया ट्रफ. परत घेऊया क्रस्ट, परत घेऊया ट्रफ. तुम्ही काय करायचं, इक्वल डिस्टन्स वाढवत जायचं कंपास मध्ये आणि सेम सर्कल सेंटर ठेवायचं, रेडियस इक्वली रेडियस वाढवत जायची आणि दोन्ही सोर्सेस पासून कॉन्सेंट्रिक सेमी सर्कल ड्रॉ करायची. एक कंटिन्यू करायचा आणि एक डॉटेड करायचा. तुम्हाला असं ऑब्झर्व होईल, जिथे जिथे सेम फेज मध्ये आहेत, म्हणजे क्रस्टला मीट झाली असेल किंवा ट्रफला मीट झाली असेल, त्या ठिकाणी आपण डॉट करूया. बघा, इथे कंटिन्यू लाईन टच आहे, इथे कंटिन्यू लाईन टच आहे, इथे डॉटेड लाईन टच आहे, इथे डॉटेड लाईन टच आहे. असं जिथे डॉटेड लाईन टच झाली की नाही, तिथे आपल्याला मॅक्झिमम इंटेन्सिटीचा पॉइंट मिळतो आणि त्यालाच आपण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स असं म्हणूया. काय म्हणूया, इट इज ड्यू टू द कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. आणि जिथे आता बघा, ही आहे कंटिन्यू लाईन, ही आहे डॉटेड लाईन, याला आपण क्रॉस दाखवू. क्रॉस ती टच जिथे झाली त्याला क्रॉस करूया. एक कंटिन्युअस लाईन आहे, एक डॉटेड लाईन आहे. ही बघा, ही एक कंटिन्यू एक डॉटेड आहे, याला क्रॉस म्हणूया. याला जर आपण असं टच केलं तर हे आपल्याला मिनिमम इंटेन्सिटीचे पॉइंट मिळणार, त्यालाच आपण, हे कशामुळे झालं तर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्समुळे झाले. मग याला आपण ब्राईट पॉइंट म्हणूया. जिथे आपल्याला ब्राईट पॉइंट मॅक्झिमम इंटेन्सिटीचे पॉइंट मिळाले त्याला ब्राईट पॉइंट म्हणूया. आणि जिथे आपल्याला डार्क पॉइंट मिळाले आहे, जिथे इंटेन्सिटी कमी आहे आणि जी कोणामुळे आहे, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्समुळे आहे, त्याला आपण डार्क पॉइंट म्हणूया. तसंच आपल्याला वरती पण आढळेल ऑन बोथ द साइड ऑफ दिस मिडल कन्स्ट्रक्टिव्ह बँड.
ओके, ही एक आहे डॉटेड लाईन आणि ही कंटिन्यू लाईन. ही कंटिन्यू लाईन आणि ही डॉटेड लाईन. इथे सुद्धा आपल्याला काय मिळेल, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स म्हणजे डार्क पॉइंट मिळतील. त्याला आपण जॉईन केलं आणि अशी रेट दाखवली. ओके, तर हे असं होतं इंटरफेरन्स पॅटर्नमुळे, जे आपल्याला आपण डॉटेड आणि कंटिन्यू सर्कलच्या सहाय्याने आढळलं. आता आपण एक शब्द वापरला होता कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट. आता जेव्हा आपल्याला इंटरफेरन्स पॅटर्न पाहिजे असतो किंवा हवा असतो, तेव्हा लक्षात काय घ्यायचं की सोर्सेस हे कोहेरंट पाहिजे. मग कोहेरंट का पाहिजे वगैरे आपण डिस्कस नंतर करणार आहोत. पण कोहेरंट सोर्सेस म्हणजे काय नेमकं, तर टू सोर्सेस विच इमिट वेव्हज ऑफ द सेम, सारखं काय असलं पाहिजे, फ्रिक्वेन्सी, सेम फ्रिक्वेन्सी हॅव्हिंग ए कॉन्स्टंट फेज डिफरन्स. बघा, कॉन्स्टंट फेज डिफरन्स असायला हवा किंवा तो 0 तरी असायला पाहिजे, म्हणजे इन फेज तरी ते असायला पाहिजे. फेज डिफरन्स 0 असायला पाहिजे किंवा कॉन्स्टंट फेज डिफरन्स असायला पाहिजे. ओव्हर इंडिपेंडेंट ऑफ द टाइम, म्हणजे टाइम जरी चेंज झाला, टाइम जरी चेंज होत गेला तरी फेज डिफरन्स हा कॉन्स्टंट असायला पाहिजे. डिफरन्स इंडिपेंडेंट ऑफ द टाइम फॉर लार्ज व्हॅल्यू आर कॉल्ड द कोहेरंट सोर्सेस. मग कोहेरंट सोर्सेस जर आपल्याला मिळवायचे असतील तर एक सोपी मेथड आहे. एकच सोर्स घ्यायचं. समजा हा एस जो आहे तो प्रायमरी सोर्स आहे. तुम्ही एखादी टॉर्च वगैरे लावून ठेवली असेल किंवा मग कुठलाही लॅम्प घेतला, तो लावला आणि एक कार्डबोर्ड घेतला, आपली कार्डबोर्ड घेतलं, त्याला एक होल पडला असेल. या होलच्या समोर जर तुम्ही आणखी एक कार्डबोर्ड घेतलं आणि या पॉइंट पासून सारख्याच अंतरावर जर दोन होल आपण ड्रॉ केले किंवा दोन होल जर आपण तयार केले, तर हे जे सोर्सेस आहेत हे असतात कोहेरंट सोर्सेस. म्हणजे एकाच सोर्स पासून जेव्हा आपण दोन सोर्सेस तयार करतो तेव्हा त्यांना कोहेरंट सोर्स म्हणायचं. का? कारण की त्याचा जो प्रायमरी जो आहे तो सेम आहे. काही जर बदल झालाच प्रायमरी मध्ये तर ते सेकंडरी मध्ये पण होणार आहे. त्यामुळे फेज डिफरन्स जो आहे तो कॉन्स्टंटच राहणार आहे. एक कुठला तरी एकात काही बदल घडणार नाहीये. बदल झाला तर दोघांमध्ये सुद्धा होईल. त्यामुळं एकाच सोर्स पासून जेव्हा आपण दोन सोर्सेस तयार करतो तर ही एक इझी वे आहे फॉर मेकिंग द कोहेरंट सोर्सेस ऑफ द लाईट. ओके, सो this is all about interference of light and type of interference, constructive and destructive, and about coherent sources of light. Thank you.